कॅरमेल कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपण दूध तापवून घेऊयात। ह्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध तापवायला ठेवलं आहे। साइड बाय साइड आपण कॅरमेल बनवून घेऊयात। कॅरमेल बनवण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये छोटी वाटी साखर ऍड करून घेणार आहे। सोबतच 2 चमचे पाणी ऍड करून घेऊयात आणि आता गॅस ऑन करून घेऊ। साखर आता मेल्ट व्हायला लागलेली आहे। ह्याचा एक मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कॅरमेल बनवायचं आहे। मी आता फ्लेम मीडियम टू लो मध्ये ठेवलेली आहे। ह्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे। आता ह्याचा कलर बऱ्यापैकी लाईट गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे। आपण सगळे शुगर क्रिस्टल्स जे आहेत ते डिसॉल्व करून घेऊया। फ्लेम जी आहे ती खूप हाय नका ठेवत, नाही तर कॅरमेल जळेल। शुगर क्रिस्टल्स जे आहेत ते मेल्ट व्हायला लागलेले आहेत। याचा कलर मस्त झालेला आहे। आता गॅस ऑफ करून घेऊया। थोडे सेकंड साइडला ठेवून घेऊ आणि मग आपण आपले जे मोल्डिंग कप्स आहेत किंवा ग्लासेस आहेत जे तुम्ही यूज करणार आहात त्याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊयात। कॅरमेल मस्त रेडी झालेला आहे। आता मी हे मोल्ड्स मध्ये ड्रिझल करून मध्ये काढणार आहे। साखर पटकन करपती म्हणून तुम्ही गॅस ऑफ केल्यावरती सुद्धा साखर शिजत राहणार आहे ह्याची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे कॅरमेल बनवून घ्या। परफेक्ट। आता आपण आपलं कस्टर्ड बनवून घेऊया। हे जे ग्लासेस आहेत ते मी सेट करायला ठेवणार आहे। कॅरमेल सेट होईपर्यंत जे आपण दूध तापवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून त्याचं कस्टर्ड बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता आपण दुधामध्ये डायरेक्ट कस्टर्ड पावडर सुद्धा ऍड करू शकतो, पण मग त्याच्यामुळे लम्स होऊ शकतात, म्हणून मग मी या कस्टर्ड पावडर मध्ये आधी थोडंसं दूध काढून घेणार आहे आणि कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घेते। कस्टर्ड पावडर मिल्क मध्ये मिक्स करून घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर ऍड करायच्या आधी मी यामध्ये साखर ऍड करून घेणार आहे। ह्या कस्टर्ड पावडर मध्ये साखर नाहीये म्हणून मी साखर सेपरेटली ऍड करून घेणार आहे, पण जर तुमच्या कस्टर्ड पावडर मध्ये साखर ऑलरेडी ऍडेड असेल तर मग एक्स्ट्रा साखर ऍड नका करू। साखर ऍड करून घेऊयात। साखर मेल्ट करून घेऊ। साखर मेल्ट झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये कस्टर्ड पावडरचं जे मिक्सचर बनवलं होतं ते ऍड करूयात। हे सगळं मिक्स करून घेऊयात। आता गॅस ऑन करून घेऊ आणि कस्टर्ड शिजवून घेऊयात। कस्टर्ड फॉर्म व्हायला लागलेला आहे। हे एवढं थिक व्हायला हवं, पण काळजी घ्या की ह्याच्यामध्ये लम्स नको व्हायला। गॅस ऑफ करून घेऊयात आणि जे आपण मोल्ड्स बनवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे कस्टर्ड ऍड करून घेऊयात। कस्टर्ड मी गॅसवरनं खाली उतरवून घेतलेलं आहे। तुम्हाला असं वाटतंय की लम्स होत आहेत तर हे का विस्करनी पटापटा मिक्स करा, म्हणजे ते जे लम्स आहेत ते ब्रेक होतील। आता जे कस्टर्ड आपण बनवलेलं आहे ते ग्लासेस मध्ये ऍड करून घेऊयात किंवा आपल्या मोल्ड्स मध्ये ऍड करून घेऊ। आता हे सेट करायला ठेवूयात। तुम्ही हे फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेर सुद्धा ठेवू शकता। मी आता हे थोडा वेळ बाहेर ठेवणार आहे आणि मग चिल करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। कॅरमेल पुडिंग साधारण 3 ते 4 तास आपण फ्रीज मध्ये सेट करून घेतलेला आहे। आता याला डिमोल्ड करून घेऊया। कॅरमेल पुडिंग रेडी झालेलं आहे।